ही सभा संपन्न होतोय त्या सभेचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय लक्ष्मणराव शेटे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते, आपल्या विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब, अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आणि सहकारी क्षेत्रातील आपल्या सर्वांचेच मार्गदर्शक आदरणीय सीताराम पाटील गायकर साहेब, जिल्हा परिषद असो की सहकार असो, सर्व संस्थांच्या वरती अत्यंत उत्तम रीतीनं नीट नेत्या पद्धतीने ज्यांनी आजपर्यंत काम केले ते आपले मार्गदर्शक माननीय अशोकराव भांगरे साहेब, आदरणीय डॉक्टर अजित नवले गेले, कॉम्रेड अजित नवले, आदरणीय सोन्याबापू वागचौरे गुरुजी, कॉम्रेड शांताराम बॉलन्स, वसंतरावजी मनकर साहेब, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष दादा पाटील वागचौरे, आरपीआयचे राज्याचे नेते आदरणीय विजयभाऊ वागचौरे, आमचे मित्र लहामटे गुरुजी, व्यासपीठावर असलेल्या आणि व्यासपीठाच्या समोरच्या आमच्या माता भगिनी, सर्व कार्यकर्ते, पत्रकार बांधव आणि बंधू भगिनी, गेल्या 4-5 सभा झाल्या. आज अकोल्यातली सभा होते, उद्या इंदुरीची आहे आणि परवा कोथरूडची आहे. शेतकरी समृद्धी मंडळाची भूमिका स्पष्ट करणं, कोणताही संदेह मतदाराच्या मनात राहणार नाही याची काळजी घेणं, दुसरे कशी आहेत म्हणून आम्हाला मतदान करा ही भूमिका न घेता आम्ही आहोत, होय आम्ही आहोत, आम्ही मत मागतोय, आमची भूमिका मागतोय आणि आमचीच योग्यता आहे की अगस्ती सहकारी साखर कारखाना उत्तम रीतीने आम्ही चालवू शकतो. हा आत्मविश्वास मनी बाळगून आम्ही आमची भूमिका सर्वांच्या समोर व्यक्त करतोय. प्रत्येक ठिकाणी ही भूमिका व्यक्त झालेली आहे. आपण सर्वजण मानतो, शेतकरी मानतोय, कार्यकर्ते मानतात, आपण सर्वजण मानतो. कुणी कोणत्याही धर्माचं घेऊन नाव घेऊन राजकारण करते, पण राजकारणाची अभिलाषा बाळगणारे, राजकारणातून सत्ता मिळवण्याची वासना ज्यांच्या मनात आहे ते कोणत्याही धर्माचं नाव घेऊ, पण आम्ही अभिमानाला सांगतो आमचा धर्म फक्त शेतकरी आहे. आमचा धर्म शेतकरी, आमची जात शेतकरी, आमचा पंथ शेतकरी, ज्याच्यासाठी लढायचं तोच आमचा वर्ग शेतकरी. तो आदिवासी बांधव असेल नाही तो बिगर आदिवासी बांधव असेल. ज्या मातीत आम्ही जन्माला आलो त्या मातीतला प्रत्येक शेतकरी आणि त्याच्या हक्काच्या साठी लढणं हे आमचं कर्तव्य, त्याच्यासाठी सदोदितपणे काम करीत राहणं हे आमचं राजकारण, त्याला कधी पण धोका न देणं हे आमचं सामाजिक व्रत. या उद्देशानं शेतकरी समृद्धी मंडळाची भूमिका घेऊन आम्ही गावोगावी फिरतोय. आपल्याला पहिल्यांदा एका गोष्टीचं स्पष्टीकरण मुद्दाम देईल. संस्थेवर प्रेम करावं आपण सर्वांनी. जितकं आपल्या लेकरावर प्रेम केलं, आपल्या पोटी जन्माला आला म्हणून प्रेम केलं, लेकरावर जितकं प्रेम तितकंच प्रेम संस्थेवर केलं पाहिजे. माझ्या पोटी जन्माला आलेला माझा मुलगा मुलगी जितकी महत्वाची तितकीच आपण जन्माला घातलेली आपली सहकारी संस्था सुद्धा, आपल्या पोटी जन्माला आलेलं आपलं लेकरू आहे, आपल्या पोटी जन्माला आलेलं ते आपलं अपत्य आहे आणि ते केवळ आपलं नाही तर तमाम शेतकरी बांधवांचं ते अपत्य आहे. निकोपपणे ते वाढलं पाहिजे, त्याची वाढ निकोप व्हावी, वृक्षासारखं ते सदा बदलत जावं. आणि जसं म्हणतोय की माझ्या मुलाच्या आणि माझ्या नातवाच्या कर्तृत्वानं असं काहीतरी व्हावं की त्या सावलीत विश्रांती घेण्याची संधी आम्हाला पण मिळाली. अगदी तद्वत या तालुक्यातल्या प्रत्येक नेत्याला, प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटलं पाहिजे की या तालुक्यातली प्रत्येक संस्था, विशेष करून निवडणूक आहे म्हणून अगस्ती सहकारी साखर कारखाना हा अशा प्रकारचा उत्तम रीतीनं नेत्या पद्धतीनं चालावा आणि या अगस्ती साखर कारखान्याच्या छत्रछायेखाली
या तालुक्यातला शेतकरी सुखावला जावा, ही निवडणुकीतली आपली भूमिका असायला आणि ही भूमिका घेऊन आम्ही सर्वजण कार्यकर्ते तुमच्या समोर आज उपस्थित आहोत. काही पण लपवायचं नाही, काही पण झाकेडाले करायचे नाही. आहोत हे असे आहोत आणि आहोत ते तुमच्या समोर सादर झालोय. या तालुक्यातला प्रत्येक शेतकरी सभासद असेल नसेल, पण प्रत्येक शेतकरी हा आरसा आहे आमच्यासाठी. त्या आरशात उभं राहायचं, आपला चेहरा पाहायचा, आपलं व्यक्तिमत्व पाहायचं, चुकतंय कुठं ते पाहायचं, बरोबर काय ते पण लक्षात घ्यायचं. चुकत असेल काम करतो तो चुकतो सुद्धा. आणि मग या आरशात जनतेच्या समोर जनतेच्या अशा अपेक्षांची पूर्ती करणं हाच आरसा आणि त्या आरशात उभं राहून पाहणं हेच आपलं कर्तव्य आणि त्या कर्तव्याची जाण ठेवून काम करणं हेच आपलं उद्दिष्ट. आणि हेच उद्दिष्ट घेऊन आपण ह्या निवडणुकीमध्ये शेतकरी समृद्धी मंडळाच्या वतीनं उतरलेलो आहोत. सगळे राजकीय पक्ष या व्यासपीठावर कोणते आहेत ते जरूर पाहावे. कॉम्रेड अजित नवरे बोलले, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या वतीनं भूमिका मांडली. सगळेच आम्ही लोक एका विचाराचे आहोत ही मी ठामपणे आपल्या सर्वांना सांगतो. राष्ट्रवादी काँग्रेस असो, आरपीआय असो, शेतकरी संघटना असो की दोनही कम्युनिस्ट पार्टी असो, आमचं सर्वांचं नातं शेतकऱ्याशी आहे. आमच्या सर्वांचं नातं शेतकऱ्याचा कुटुंब उभं करण्याचा आहे. आमच्या सर्वांचं नातं त्याच्या शिरावर सहकारी संस्थांचं छत्र सुखरूप ठेवण्याचा. याच जाणीवेतून या निवडणुकीमध्ये आम्ही सर्वजण एकत्र आलोय हे निसंदिग्धपणे आपल्या सर्वांना मी सांगू इच्छितो. यामध्ये कोणत्याही प्रकारची लांडीलवाडी नाही. निवडणुकीत मतावर डोळा ठेवून भाष्य करणं हे आमचं काम नाही. जो शब्द आजच्या व्यासपीठावर द्यायचा तो पाळायचा हे आमचं कालपर्यंतचं वर्तन आहे, नीती आहे. हाच आमचा राजकीय धर्म आहे आणि हा राजकीय धर्म पाळून आपण या निवडणुकीत शेतकरी समृद्धी मंडळाच्या वतीनं या निवडणुकीत आपण उतरलो. आपण म्हणतो ही आमची सगळी शेतकऱ्यांची आपत्ती आहे ती टिकली पाहिजे. मुद्दाम मी शेतकरी बांधवांचं आणि अजून एका वर्गाचं मी पहिल्यांदा मनपूर्वक त्यांना धन्यवाद देणार आहे. परवा 30 जून संपली. या तालुक्यातील तमाम शेतकरी बांधवांनी जे कर्ज घेतलं होतं ते कर्ज भरलं आणि जिल्हा सहकारी बँक अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर आणि अकोले या दोन तालुक्यांमध्ये दोनही तालुके कर्ज नील करून या शेतकरी बांधवांनी आपली म्हणून ही जबाबदारी आहे ती पार पाडली. त्या आपल्या सर्वांचं, तालुक्यातील तमाम शेतकरी बांधवांचं जिल्हा सहकारी बँकेच्या वतीनं मुद्दाम मी आपल्याला धन्यवाद देतो. आणि त्याशिवाय जो स्टाफ आहे, मग तो सोसायटीचा असेल, तो जिल्हा बँकेचा असेल, अगर संबंधित सर्व स्टाफ यांना पण विशेष धन्यवाद देतो. यासाठीच हे धन्यवाद आहेत की सहकारी संस्था उत्तम रीतीने चालवायची ना त्याचा दाखला आम्हीच देतो. आणि तो एक दाखला, तो एक पुरावा, ती म्हणून आम्ही करत असलेल्या कामाची पावती या अर्थानं मी तुमच्या समोर हे मुद्दाम सादर करतो. जिल्हा बँकेच्या निमित्तानं हे बोलत असताना जरा काल परवाची घटना पण तुम्हाला सांगावी. या साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये दोन पॅनल आज आहेत. विद्यमान संचालक मंडळामध्ये जे अध्यक्ष आहेत त्यांचा एक स्वतंत्र पॅनल आहे आणि उपाध्यक्ष आहेत गायकर साहेब, त्यांच्या नेतृत्वाखाली आपला पण एक स्वतंत्र पॅनल आहे. जर उत्तम काम केलं असेल ना, लोकांच्या साठी जर काम केलं असेल ना, लोकांवर विश्वास असेल ना, तर सांगा की कालपर्यंत जे काम केलं त्याला मतदान करा. सांगा त्यासाठी इतरांच्याकडे काय बोट करताय? लोकांचं लक्ष विचलित का करताय? अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या बद्दल जर काही सभासद बोलत असतील तर ते बोलणं पण ऐकून घ्यावं, समजून घ्यावं. निवडणूक अगस्ती सहकारी साखर कारखान्याची आणि चर्चा मात्र वेगळ्याच संस्थांची. कशासाठी? जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी. अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या बाबत चेअरमन म्हणून तुम्हाला कोणी काही विचारू नये यासाठी. सभेमध्ये सभासदांची दिशाभूल नको, मुळीच नको. आपण जनतेच्या समोर गेलो. आज सुद्धा आम्हाला जर कोणी शेतकरी म्हटलाच त्याची भूमिका मी ऐकून घेऊ, जरूर ऐकून घेऊ. त्याच्या अपेक्षा त्या पण समजून घेऊ.
आणि त्या अपेक्षा समजून पुढच्या 5 वर्षाच्या काळामध्ये त्यांच्या अपेक्षेच्या नुसार कामकाज करण्याची प्रतिज्ञा करतो. टाळायचं नाही, लपवायचं नाही, घाबरायचं नाही, घ्यायचं नाही. शेतकरी राजा त्याच्या सेवेला आपण विश्वस्त म्हणून काम करतो. त्याची काही नाराजी असेल ती पण दूर करायची आणि पुढे जायचं. नाराजीचे काही कारण असू शकतील, पण काही परिस्थिती अनुरूप आहे हे पण आपण लक्षात घ्या. साखर उद्योगात 35 वर्ष मी काम करतो. देवखानला मी बोललो परवा हे सगळं की प्रत्येक गणित हंगाम जेव्हा येतो तेव्हा एक नवं आव्हान घेऊन येतो, एक नवं संकट आलेलं असतं. या वर्षीचा गणित हंगाम आला तेव्हा क्रसिंग कॅपॅसिटीच्या पेक्षा अधिक ऊस सर्वच महाराष्ट्रात होता, सर्वच महाराष्ट्रात होता. हे एक आव्हान होतं. बोलणारे बोलतील, गेटके नांदण्याच्या ऐवजी फक्त आपलाच का नाही गाला. पण उद्याच्या गणिताला जेव्हा सामोरे जाऊ तेव्हा असं चित्र येऊ शकतं की ऊसाची कमतरता भासू शकते. आज सुद्धा ऊसाच्या लागवडीत कमी आहे. पावसाचं प्रमाण कसे असेल त्याच्यावर ते अवलंबून असेल. पुढच्याही वर्षी जर 6 लाखाच्या पर्यंत गणित करायचं असेल तर गेटक्यांचे जे लोक आहेत ज्यांनी कालपर्यंत आपल्याला ऊस दिलाय त्यांची जबाबदारी आपल्यावर येते. हे महाराष्ट्रात सर्वत्र घडलंय. राजकारणासाठी त्याचा उपयोग कुणी पण करू नये. वाईट परिस्थिती आली तिलाही सामोरं जाण्याचं धारिष्ट्य या संचालक मंडळानं दाखवलं. या वाईट परिस्थितीत सुद्धा टिपरू कुणाचं शेतात ठेवलेलं नाही. हे फक्त अगस्तीच्या बाबतीतच घडलंय की ऊस जायला उशीर झाला असं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचं हे चित्र होतं. महाराष्ट्रात कितीतरी साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये शेतकरी म्हणत होते उशिराने आपण या, आमच्या शेतात ऊस ठेवू नका. कितीतरी शेतकरी धावपळ करीत होते, हा कारखाना नेईल, तो कारखाना नेईल, तो कारखाना नेईल. पण तसं घडलं ना. इतर कारखान्यांनी जे पूर्वीचे आपले जे काही उत्पादक होते त्यांचेच ऊस गाळले. याला कुणी वाली झालं. कमी ऊस असेल तरी सुद्धा आणि सर्वाधिक ऊस होईल तरी सुद्धा शेतकऱ्याचं टिपून शेतात राहणार नाही आणि ते गाळलं जाईल याची जबाबदारी घेणं हे संचालक मंडळाचं काम आहे. ती जबाबदारी घेतली गेली. असं जेव्हा घडतं अचानकपणानं तेव्हा प्रशासनामध्ये विस्कळीत स्वरूप येतं. प्रपंचासारखंच आहे. पण त्याचं भांडवल करू नये. मी जरूर सांगेन या गणितामध्ये सुद्धा जर काही विस्कळीत स्वरूप झालं असेल किंवा जर काही निर्णय असे चुकीचे झाले असतील किंवा काही निर्णय असे व्हावेत असं आपलं मत असेल तरी सुद्धा अवश्य त्याचा विचार पुढच्या काळात पण केला जाईल. मुद्दा मी आपल्या सर्वांना सांगेन, माझ्या साखर उद्योगातल्या अनुभवाच्या आधारावर सांगेन, साखर कारखाना चालवणं म्हणजे ऊसाची तोड करणं, तो वाहून आणणं, गव्हाणीवर ऊस दिसणं, त्या सगळ्या केन यार्ड मध्ये गाड्याच्या गाड्या दिसणं, चिमणीचा धूर वरती जातोय तो पाहणं आणि शुगर हाऊस मध्ये साखरेची पोती पाहणं म्हणजे साखर कारखाना चालवणं नाही. त्यामध्ये तांत्रिक अशा प्रकारचं कितीतरी कौशल्य पणाला लावावं लागतं. हार्वेस्टिंग पासून तत्पूर्वी लागवडीपासून, हार्वेस्टिंग पासून, ट्रान्सपोर्टिंग पासून जे जे करावं लागतं ते करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू हा शब्द या निवडणुकीच्या निमित्तानं देतो. केवळ फक्त आज यायचं, निवडणुकीच्या रिंगणात उतरायचं, तुमच्या समोर बोलायचं आणि परत मात्र त्या विषयावर बोलायचं नाही असं नाही. राजकारणामध्ये विशेष मुद्दे घेऊन त्याचं भांडवल पण करायचं. जी परिस्थिती आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक साखर कारखान्याची त्या परिस्थितीमध्ये तर अडचणीत असेल, कर्ज बाजारी म्हणणार नाही पण कर्जात असेल तरीही सुद्धा त्या साखर कारखाना चालवण्याची जबाबदारी आपल्या पण शिरावर आहे. कार्यकर्ता म्हणून ती आपली पण जबाबदारी आहे याची जाणीव ठेवून वागावं लागतं तो कार्यकर्ता. आणि म्हणून आम्ही एका व्यासपीठावर येऊन जाणीवपूर्वक होई ती जबाबदारी आमची आहे. येईल त्या प्रसंगातून मार्ग काढून अगस्ती सहकारी साखर कारखाना पुढे चालेल. चालवताना सुद्धा आमूलाग्रपणे त्यातले काही बदल होतील. त्याच्या बदलाच्या नुसार ऊसाच्या भावावर त्याचे चांगले परिणाम दिसतील. कर्ज
कंट्रोल मध्ये आणण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होईल असं कुणी पण म्हणणार नाही की ते कर्ज नील होईल. मी आपल्याला मुद्दाम सांगेल की या पुढचे 3 गणित उत्तम रीतीनं जर आपण कामकाज केलंच, नव्या संचालक मंडळात उत्तम रीतीनं जर कामकाज केलं तर तिसऱ्या गणिताचं चित्र बदललेलं असते. मी तुम्हाला अनुभवाच्या बळावर आत्मविश्वासाने सांगतो ते बदललेलं असेल. ते चित्र कर्ज असेल पण ते नियमित कर्ज असेल. कारखाना चालेल पण तुम्ही ज्या ज्या अपेक्षा करता त्यानुसार तोच आहे. ऊसाला भाव मिळेल एफआरपी नुसार आणि ताळेबंदाला जे चित्र असेल त्यानुसार वाढवा भाव मिळेल. पण ताळेबंदाचं चित्र कितीही खराब असू द्या, केवळ फक्त दिवाळी गोड करतो असं म्हणून चालत नाही. त्याला ताळेबंदच त्या दृष्टीनं तयार करावा. ताळेबंदाची स्थिती अशी यावी की एफआरपी पर्यंत हमखास भाव देऊ, 3 वर्षांमध्ये असा भाव देऊन कर्जाचं प्रमाण कमी करू आणि त्यानंतर मात्र एफआरपीच्या पुढे जाऊन सुद्धा भाव असं काही प्लॅनिंग 3 गणिताच्या पर्यंत जर केलं तर अडस्तीचं भवितव्य इतर कुणाही पेक्षा कमी नसते. एवढं दिसती नाही, कमी नसते. पुढे काही पण म्हणू, कर्जाचे आकडे कितीदा पण जाहीर करो, कर्जांच्या आकड्याचा खेळ करून जर आपण असं म्हणायलाच लागलो की ज्यांनी काम केलं ती सर्विस माणसं चुकलेली आहे, त्यांना बदनाम करून पुढे जाता येणार नाही. या कालावधीमध्ये सगळ्या अनेक महाराष्ट्रातल्या साखर कारखानदारीवर कर्ज आहे. पण बदलत्या परिस्थितीमध्ये ते कर्ज कमी होतं. बदलत्या परिस्थितीमध्ये एखाद्या गणिताचं कर्ज वाढतं, दुसऱ्या गणिताचं कमी होतं. जी परिस्थिती बदलत जाते त्यानुसार कारखान्याची आर्थिक स्थिती बदलते. फक्त संचालक मंडळानं जे काम करायचं आहे ते काम धोरणात्मक दृष्टीनं, एक जिन्सीपणानं, एक विचारानं, एक मतानं आणि काळाचा विचार करून प्रत्येक वेळेला करावी लागतात. त्या दृष्टीनं सगळे प्रयत्न अवश्य केले जातील. हा शब्द मुद्दाम आजच्या सभेत मी आपल्या सर्वांना पुरण कसं याच्यावर बोलण्याच्या ऐवजी तुमच्या अपेक्षा आहेत शेतकऱ्यांच्या. तुम्ही काय करणार ते सांगा आणि म्हणून आम्ही आपल्याला ते सांगतो. आम्ही शिरावर ही जबाबदारी घेऊन शेतकरी समृद्धी मंडळ उतरलेला. उमेदवार कोण असतील या अर्थानं मी बोलत नाही. शेतकरी समृद्धी मंडळाचे आम्ही सर्व कार्यकर्ते या अर्थानं बोलतो. डोळ्यासमोर उमेदवार ठेवून बोलत नाही, समृद्धी मंडळ ठेवून बोलतोय. आणि हे पण मी आपल्याला सांगेल की मी हे देवखानला पण बोललो होतो की मध्ये 2 वर्ष प्रकाश आणि गुलाबभाऊ होते ना, आम्ही होतो ना त्यामध्ये. मी खरंच सांगतो, अतिशयोक्ती नाही, कुणी पण त्याची पडताळणी करा. उत्तम रीतीने त्या काळातले ते गणित घेतले गेले ते आपण सर्वांनी लक्षात घ्या. हे जर आपण लक्षात घेतलं तर हा साखर कारखाना आम्ही सर्वजण उत्तम रीतीने चालू, याच्याबद्दल आपल्या कुणाच्याही मनात शंका नसावी. ही शंका ठेवू नये. आम्ही केवळ मताच्या लालसेनं तुमच्यासोबत आलेलो नाही, आम्ही केवळ प्रतिष्ठेच्या लालसेनं तुमच्यासमोर आलो नाही. आमची म्हणून एक जबाबदारी आहे की महाराष्ट्रातली साखर कारखानदारी अडचणीत असेल, त्याचप्रमाणे आमचाही साखर कारखाना जर आर्थिक अडचणीत असेल तर लांबून गंमत पाहणं, तटस्थ राहणं हे आमचं काम नाही. आमचं काम आहे आपण पण त्या मैदानात उतरा. आपल्या शिरावर ही पण जबाबदारी आपण घ्यावी आणि होय आम्ही ती जबाबदारी घेतली. आम्ही जबाबदारी पार पाडणार आहोत, उत्तम रीतीने पार पाडणार. याची हमी, याची खात्री मी आपल्या सर्वांना या निवडणुकीच्या निमित्तानं द्यायची. आपण विश्वास ठेवा. कुणाला कशा प्रकारे कुणाला बदनाम करायचं, दुसऱ्याच्या बदनामीकडे पाहून आपलं मत तयार करू नका. अगस्ती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही तुमच्या प्रपंचाची निवडणूक आहे, तुमच्या संसाराची निवडणूक आहे, तुमच्या भविष्याची निवडणूक आहे. या वर्षी टोमॅटोला बरा भाव मिळाला, पण काळाची सरासरी एकदा 5 वर्षामध्ये त्याच शेतामध्ये ऊस घेतला होता. 5 वर्षात एफआरपीच्या नुसार इतका बाजार मिळाला. 5 वर्षाचं गणित करा उत्पन्नाचं आणि टोमॅटोचे गणित करा. भाजीपाल्यामध्ये परवडत नाही. भाजीपाल्याचं मार्केट आपल्या हातात नाही. ऊसाचं मार्केट साखर कारखान्याच्या हातात.
काँग्रेसचे पंतप्रधान होते मनमोहन सिंग, त्यावेळेला एफआरपीचा कायदा आला. एफआरपी म्हणजे उचित मूल्य देण्याचं बंधन. शेतकऱ्यांना उचित मूल्य, योग्य बाजार भाव देण्याचं बंधन म्हणजे एफआरपी आहे. या एफआरपीचं बंधन आलं, साखर कारखाने आज शेतकऱ्यांच्या पदरात त्यांना ते टाकावंच लागते. हमी फक्त आज ऊसातूनच आहे. ऊसाशिवाय इतर कोणत्याही पिकात ना हमी नाही. आपलं केंद्र सरकार कितीही बोलू द्या, हमी त्यातून नाही. जर ऊसाच्या पिकातून हमी असेल तर मग साखर कारखान्याचं सगळंच काही भविष्य हे आपल्या हातात आहे, तुमच्या हातात आहे. आणि त्या भविष्याचा जेव्हा तुम्ही अंदाज घ्याल तेव्हा हा कारखाना चाललाच पाहिजे, चाललाच पाहिजे हा विचार डोळ्यासमोर ठेवून करा. कोणाचे भाषण किती आणि कोण किती कशावर बोलतोय याच्यापेक्षा आपलं लेकरू, माझा कारखाना, माझं अपत्य हे सुरक्षित कुणाच्या हातात राहील याचा विचार करा. सुरक्षित कुणाच्या हातात असेल आणि हा विचार करूनच मतदान करा. मी त्या दृष्टीने आपल्या सर्वांना सांगतो, मी आमदार साहेब आहेत आणि सर्व नेतेगण आहेत. गर्दनीच्या सभेत म्हटले आमदार साहेब की माझ्याकडे नेतृत्व देत आहेत. होय, आम्ही तुमच्याकडे नेतृत्व दिलंय, जाणीवपूर्वक दिलंय आणि खात्री आहे आम्हाला की तुम्ही उत्तमरित्याने ह्या साखर कारखान्याचं नेतृत्व कराल. त्यांच्या उपस्थितीत मी आपल्या सर्वांना शेतकरी समृद्धी मंडळाच्या वतीनं आज हमीपूर्वक सांगू इच्छितो, ग्वाही देऊ इच्छितो की यापुढे अगस्ती सहकारी साखर कारखाना कालपर्यंत कसा चालला याची भंपक भाषण करून मला तुम्हाला डिस्गाईड करायचं नाही. पण पुढे जरीही काही कालचे दोष असतील तर ते दुरुस्त होतील. पुढे अधिक प्रशासन सशक्त करण्याचे प्रयत्न केले जातील. पुढे अधिक उत्तम रीतीनं टेक्निकल स्किल्डपणाला लावलं जाईल. उत्तम रीतीनं साखर विक्री करण्याचं जे शास्त्र आहे ते पण विचारात घेतलं जाईल. वेळेवर ज्या काही लागवडी केल्या जातात त्याच्या नोंदी कशा वेळेवर होतील. कोणत्याही स्थितीमध्ये नोंदींच्याच अग्रक्रमानुसार गणित होईल, ऊस तोडला जाईल याची पण आम्ही देतो. तो वेळेवर आणला जाईल आणि एकूण जे काही तुमच्या मनात आहे ऊस उत्पादक शेतकरी या नात्यानं तुमच्या परीक्षेला उत्तीर्ण होण्याच्या बाबत आम्ही आज आपल्या सर्वांना फार आत्मविश्वासाने शब्द देतो. आम्ही हे सगळं पाहू. हा प्रश्न केवळ शेतकऱ्यांचा आहे असं नाही. मी प्रत्येक ठिकाणी सभेत सांगतो, हा फक्त शेतकऱ्यांचा प्रश्न आहे असं नाही. तो व्यापारी असो द्या, तो तरुण असो द्या, कोणत्याही क्षेत्रातला माणूस असो द्या, त्या प्रत्येकाचं भविष्य साखर कारखान्यावर अवलंबून. हे आपण पक्क लक्षात. आपल्याचा व्यापारी असं म्हणेल पण त्याला तसं म्हणता येणार नाही. शेतकऱ्याच्या खिशात जेव्हा पैसा जाईल, त्याला जेव्हा बरकत येईल तेव्हा हा व्यापार चालेल. अगस्ती सहकारी साखर कारखाना जेव्हा चालेल तेव्हा बाकीच्या सगळ्या सहकारी संस्था चालतील. आणि जेव्हा या तालुक्यातला सगळा सहकार उत्तम चालेल तेव्हा या तालुक्यातला सगळा तरुण तो पण तेव्हा त्याच्या हाताला रोजगार म्हणून समाधानी राहील. आज केवळ साखर कारखान्यावर काम करणारे आमचे कामगार बांधव किंवा अधिकारी इथपर्यंत मर्यादित नाही. सगळ्या सहकारी संस्थांमध्ये असू द्यात, अगर सहकारी संस्थेच्या बाहेरचे पण असू द्यात, या सर्वांचं भविष्य जर कशावर अवलंबून असेल तर ते साखर कारखान्यावर अवलंबून. याची जाणीव ठेवून, त्याचं गांभीर्य मनात ठेवून, याचा विचार करून मतदान आपल्याला करावं लागेल. राहता राहिलं, काल बदललं. एक सरकार त्यापूर्वी होतं आमचं सरकार, आता ते सरकार बदललंय. मी त्या सरकारवर टीका करण्यासाठी उभा नाही, पण एक हमी देण्यासाठी उभा. केंद्र सरकार असो नाही तर राज्य सरकार असो, या सरकारला भूमिका घ्यावी लागते, धोरण घ्यावं लागतं. जे धोरण फक्त भाजपाच्या ताब्यातल्या कारखान्यांना वेगळं आणि इतरांच्या ताब्यात असलेल्या कारखान्यांना वेगळं असं घेता येत नाही. तेव्हा सरकार कोणतंही असलं तरी धोरण जे असेल त्या धोरणानुसार आपण निश्चितपणे त्याचा लाभ घेणार. ही जागरूकता आपल्या लोकप्रतिनिधींकडे, आमदार साहेबांकडे त्याबद्दलची चिंता आपल्या कुणाच्याही मनात मुळीच नसतात. परवा सहकार मंत्री केंद्रातले काय बोलले हा मुद्दाही मी त्यासाठी उद्धृत करणार नाही. पण
केंद्रातले सहकार मंत्री असो द्या, अगर राज्याचे मुख्यमंत्री किंवा सहकार मंत्री असो द्या, यांची धोरणं, त्या धोरणांची अंमलबजावणी सर्वांच्यासाठी समान होते की होईल. दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा तोच मांडून मी फक्त थांबणार आहे. जिल्हा सहकारी बँकेचं कर्ज आपण घेतोय. मी एक गोष्ट तुमच्या सर्वांच्या लक्षात आणून दिली. मी थोडस जरा कारखानदारीच्या थोडं शास्त्रीय पद्धतीनं बोलण्याचा प्रयत्न करतोय. राजकीय कार्यकर्ता म्हणून मी वेगळ्या पद्धतीनं बोलत नाही. मी जर ते भाषण केलं तर तुम्ही परत असं म्हणाल की तुम्ही तर 35 वर्ष होते त्या अनुषंगाने बोला. मी त्या अनुषंगाने बोलण्याचा प्रयत्न करतो. महाराष्ट्राच्या प्रत्येक साखर कारखान्याला त्याला कर्ज देणारी जी वित्त संस्था आहे, मग ती कोणती पण असू द्या, MSC असू द्या, नाहीतर त्या जिल्ह्याच्या सहकारी बँका असू द्या, अगर अन्य कोणत्या पण बँका असू द्या, पण फक्त तेवढ्यावर अवलंबून राहून कोणताही सहकारी साखर कारखाना चालत नाही. त्यामुळे प्रत्येक सहकारी साखर कारखानदारीमध्ये स्वतःच्या काही संस्था उभ्या केल्या, बँकिंग मध्ये, वित्त क्षेत्रात उभ्या केल्या. जेव्हा काही तूट येते तेव्हा त्या सहकारी संस्थांच्याकडनं पण कर्ज घ्यावं लागतं. आणि अशी तूट भरून काढण्यासाठी, तूट वित्तीय तूट म्हणजे डेफिसिट नाही, तूट, अशा वेळेला आपल्याकडं अशा प्रकारची कोणतीही संस्था नाही, तर ही जबाबदारी आतापर्यंत पतसंस्थांनी पार पाडली. हे आपण लक्षात घ्या. ही पतसंस्थांनी पार पाडली. आणि हे पण आपल्या मनात असू द्यावं की सहकारी पतसंस्थांकडून लोन जेव्हा घेतलं जातं तेव्हा ते लोन संचालक मंडळ, अधिकारी मंडळ किंवा काही कर्मचारी हे वैयक्तिक लोन घेतात आणि ती रक्कम कारखान्याला देतात. इथपर्यंत अंगावर घेऊन मग ते गरीब पार पडतं, याची जाणीव आपल्या सर्वांना असणं आवश्यक आहे. जेव्हा आपण म्हणतो की फार वाईट काळात पण कारखाना उत्तम रीतीने गायकवाड साहेब तुम्ही चालवला, असं जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा संचालक मंडळाला पण त्यासाठी काय काय दिव्य करावं लागतं हे पण आपल्या सर्वांना माहित असलं पाहिजे. तेव्हा मूळ मुद्द्याकडे येऊन थांबेल. वेळ भरपूर झालाय आणि माझा आणि आमच्या सर्वांचाच विशेष करून आंबोडेकरांच्या वतीनं स्नेह भोजन आहे, म्हणून आपल्या सर्वांच्या वतीनं स्नेह भोजनाला पण सर्वजण थांबणार आहात, म्हणून अधिक वेळ मी घेणार नाही. परत एकच मुद्दा आपल्या सर्वांच्या समोर मांडेल की आम्ही त्यांची आणि त्यांनी आमची बदनामी करून कदाचित तुमची करमणूक होईल, पण अगस्ती साखर कारखान्यामध्ये काय भूमिका घ्यावी हे त्यावर ठरणार नाही, त्यावर ठरणार नाही. 11 झाले तेव्हा आमची भाषणं गायकर साहेब तुम्ही ऐकले. आम्हाला आजही ते बोलायची आतून उर्मी येऊ शकते, पण आम्ही ते बोलणार नाही, कारण आमची भूमिका, आमचा रोल, आमची जबाबदारी आम्हाला कळते. त्यावेळेला आम्ही तुमच्या व्यवस्थापनात नव्हतो म्हणून बाहेरून बोलायला ठीक होतो, म्हणून बोललो. आम्हाला माहित आहे आता गायकर साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतोय. गायकर साहेबांचे संचालक मंडळातले सहकारी सगळे उपस्थित आहेत, इथं आहेत तसे तिकडं पण आहे. म्हणून तशा प्रकारच्या भाषणांची हाऊस भागवण्याचं मला असं वाटतंय की या निवडणुकीत काम नाही. या निवडणुकीमध्ये हीच भूमिका आज घेतली पाहिजे की अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या उज्ज्वल भविष्यात उत्तम रीतीनं चालण्यासाठी आणि चाललाच पाहिजे यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. शेतकरी समृद्धी मंडळ हा आमचा तोच प्रयत्न आहे आणि या प्रयत्नाला साथ द्या, आमच्या सर्वांची साथ करा आणि अगस्तीचं जे काही आपली म्हणून एक जबाबदारी आहे ती पार पाडा. मी आपणास हामीपूर्वक सांगतो की आपल्या अपेक्षांची पूर्ती करण्याची जबाबदारी आमच्या सर्वांची राहील, व्यासपीठावरच्या सर्वांची. आमदार साहेब ते बोलतात नेहमी, मी तर सभासद नाहीये, पण त्यांची पण मग तो आदिवासी माणूस असतील अगर तो बिगर आदिवासी माणूस असतील, हा प्रत्येक माणूस सभासद असेल अगर नसेल, या प्रत्येक माणसासाठी काम करणं ही आपली जबाबदारी आहे. बाकीच्या लहान लहान मुद्द्यांकडे मी काही जात नाही. या उद्देशानं आम्ही सर्वजण एकत्र आलोय. 7 पक्ष आणि संघटनांचे लोक एकत्र येऊन हा विडा आम्ही उचललाय, याची जाणीव ठेवावी. आणि आपण सर्वांनी अगस्ती ह्या भाग्यलक्ष्मीकडे, आपण तिचे निर्माते आहोत, आपण तिचे पालक आहोत, आपण सर्वांनी आपला अपत्य सुरक्षितपणे ठेवण्यासाठी शेतकरी समृद्धी मंडळालाच मतदान करावं
हे अंतःकरणापासून आग्रहपूर्वक कळकळीनं आपल्याला सर्वांना मी विनंती करून सांगतो आणि थांबतो.